नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समिती संपावर ठाम। आज मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपामुळे महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती। नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली। प्रभारी कुलगुरूंची सुद्धा नियुक्ती नाही। शिवाजी विद्यापीठाला कुलगुरूच नाहीत। विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्यांदाच कुलगुरूंविना विद्यापीठ। सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील दसरा चौकात राकेश तिवारीच्या प्रतिमेचे दहन। भारतीय विद्यार्थी मोर्चासह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शनं। अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। राधानगरी तहसीलदार कार्यालयावर काढली रॅली। आणि नगराध्यक्षपदापाठोपाठ आज नगरपालिकांच्या सदस्यांचं आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित। आरक्षण निश्चितीमुळे इच्छुकांच्या हालचाली वाढणार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी पुनर्रचना तसंच तिन्ही कंपन्यांच्या अप्रत्यक्षपणे सुरू असलेल्या खाजगीकरणाकडील वाटचाली विरोधात तिन्ही वीज कंपन्यांमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी आज रात्री 12 वाजल्यापासून 3 दिवसांच्या संपावर जाणार आहेत। आज कोल्हापुरात झालेल्या विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला। या संपामुळे राज्यातील वीज निर्मितीपासून वितरणापर्यंतची यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे। राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंता आणि अधिकारी यांचा सहभाग असलेल्या प्रमुख 7 संघटनांच्या कृती समितीनं महावितरणमधील एकतर्फी पुनर्रचना रद्द करावी तसंच महावितरणसह महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमधील खाजगीकरणाविरोधात संपाचा इशारा दिला होता। या संदर्भात 6 ऑक्टोबरला ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महावितरणचे अध्यक्ष यांच्यासोबत 7 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती। या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नसल्यानं 7 प्रमुख संघटनांच्या कृती समितीनं आज बुधवारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। महावितरणमधील पुनर्रचनेविरोधात धरणं आंदोलन, द्वार सभा, ठिय्या आंदोलन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडील सिम कार्ड डायव्हर्ट करून ते प्रशासनाकडे जमा करणं अशा प्रकारची आंदोलनं करण्यात आली आहेत। परंतु महावितरण तसंच सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं कृती समिती संपावर ठाम आहे। या संपाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला। संप काळात महावितरणच्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क कार्यालयासमोर कृती समितीमधील संघटनांच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। या संपात तिन्ही वीज कंपन्यांमधील सुमारे 86,000 कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी तसंच 42,000 कंत्राटी कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्यामुळे राज्यातील संपूर्ण वीज उद्योगच ठप्प होण्याची भीती व्यक्त होतीये। आज कोल्हापुरात झालेल्या बैठकीला महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन परिमंडळ सचिव शकील महात, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोनल अध्यक्ष विनय कोटी, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे सहसचिव रत्नाकर मोहिते, सर्कल अध्यक्ष संदीप कांबळे, इंटकचे झोनल सचिव अभिजित सरापले, सतीश बनकर, मुकेश हिंगे, RS कांबळे, जितेंद्र फाळके, BM पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या शिवसेना पक्षचिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती। मात्र सशस्त्र दलाशी संबंधित महत्त्वाचा खटला असल्यानं शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची 12 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी होईल असं न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान आणि NK सिंह यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय।
गेल्या 2.5-3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल असं अपेक्षित होतं. मात्र आजच्या सुनावणीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला देत नजीकची तारीख देण्याची मागणी केली. तर एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी डिसेंबरमधील तारीख देण्याची मागणी केली. मात्र सशस्त्र दलाशी निगडीत महत्त्वाचा खटला न्यायालयासमोर आहे. यावर न्यायालय सविस्तर सुनावणी घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेशी संबंधित याचिकेवर 12 नोव्हेंबरपासून सुनावणी घेऊ असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबरला संपलाय. यानंतर 2 दिवस उलटून गेले तरी विद्यापीठावर प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाची कुलगुरू विना विद्यापीठ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शाहू सेनेनं प्रभारी कुलगुरू नियुक्ती झालेली नाही. तसंच नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली नसल्यानं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपलाय. कुलपती कार्यालयानं कुलगुरू शोध प्रक्रियेची सुरुवात मागील 6 महिन्यांपूर्वी केली होती. यानंतर समिती स्थापन होऊन कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यासाठी जाहिरात देणं अपेक्षित होतं. मात्र सध्या तरी अशी कोणतीच प्रक्रिया सुरू असल्याचं दिसत नाही. नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी अजून काही कालावधी लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभारी कुलगुरूंची नेमणूक होणं गरजेचं असताना त्यासाठी हालचाली होताना दिसत नाहीत. सध्या शिवाजी विद्यापीठाचं कामकाज सुरू आहे. या दरम्यान जर एखादी मोठी घटना घडली किंवा निर्णय घेण्याची वेळ आली तर सर्व प्रशासकीय अधिकारी एकमेकांकडे बोट करून मोकळे होतील. दुसरीकडे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 283 महाविद्यालयं आणि त्यामध्ये शिकणाऱ्या 1,85,000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनासुद्धा या संदर्भात आवाज उठवू लागल्यात. शाहू सेनेच्या वतीनं प्रभारी कुलगुरूंची तात्काळ नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय. महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती आहे की तात्काळ त्यांनी यावर कार्यवाही करावी, कुलगुरू पदाचा प्रभार द्यावा. कारण नियोजन शून्य असं हे प्रशासन इथलं काम करते. काल मुलांवर मधमाशांचा हल्ला झाला तर त्यावेळेला फायर एक्सटिंग्विशर मुलांच्या अंगावर मारण्याचा प्रकार सुद्धा विद्यापीठात झाला. अशा वेळेला 283 कॉलेजेस आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी असणारं प्रशासकीय आणि विद्यापीठाचं प्रमुख पद असणारं कुलगुरू पद जर रिक्त असेल तर विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे बघणार कोण, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे विनंती केलेली आहे की त्यांनी तात्काळ आजच्या दिवसामध्ये कुलगुरू पदाचा प्रभार द्यावा, अन्यथा या प्रश्नावर आम्हाला विद्यापीठासमोर धरणं आंदोलन उद्या करावं लागणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात एकतर वेळेत कुलगुरू नेमले गेले आहेत किंवा प्रभारी कुलगुरूंची तरी वेळेवर नेमणूक करण्यात आली आहे. पण यंदा मागील 63 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. सध्या प्रभारी कुलगुरू पदासाठी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू, डॉक्टर RK कामत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार यांच्या नावांची चर्चा आहे. मूल्यांकन प्रक्रियेची माहिती असणाऱ्या कुलगुरूंकडे प्रभारी कुलगुरूंची सूत्र सोपवली जातील अशी शक्यता वर्तवली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज दसरा चौकात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. ज्या माथेफिरू वकिलानं सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला त्या राकेश किशोर तिवारी या वकिलाच्या प्रतिमेचं यावेळी दहन करण्यात आलं. राकेश तिवारी या माथेफिरू वकिलानं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं आज दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली. हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर तिवारी याच्या प्रतिमेचं दहन देखील यावेळी करण्यात आलं. यावेळी न्यायसंस्थेचा अपमान चालणार नाही, न्यायपालिकेचा संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. किरण कांबळे, ॲडव्होकेट विक्रांत भोकरे, प्रतीक कांबळे, आसिफ मुजावर, शुभम शिरहट्टी आदींनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. दरम्यान याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देखील मूक आंदोलन करत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला हा भारतीय संविधानावरील हल्ला असून ज्या वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मूक आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शहराध्यक्ष अरुण सोनवणे, सुमित कांबळे, जे.के. गायकवाड, आकाश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी राधानगरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज राधानगरी बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करत राधानगरी बसस्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहभागी शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ही रॅली आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविरोधातील धोरणांचा पाढा वाचला. उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भरीव नुकसान भरपाईसह कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी केली. शेतकरी बांधव रात्रीचा दिवस करतो. एखाद्या मुलाप्रमाणे ते आपल्या जे धान्य आपण पिकवण्यासाठी हे करतो ते मुलाप्रमाणे जपतो. अशा धान्याच्या वेळी असा अवकाळी पाऊस किंवा याच्यामुळे अतिवृष्टीमुळे जे आज नदीला एक म्हणता 2-2 वेळा पूर आलेत. आणि माझी एक विनंती आहे माझ्या पालकमंत्र्यांनासुद्धा की या आमच्या राधान तालुक्यामध्ये भोगावती काठ असेल, राधानगरीतला आमचा दूधगंगा काठ असेल, 2-2 वेळा पाणी पूर आल्यामुळं जे नदीकाठची सगळी जमीन आहे ती पूर्णपणे ऊस असेल, भात असेल, पूर्णपणे नष्ट झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही त्याच्यातून उत्पन्न. अशी सरकारनं ज्यावेळी वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा करू, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, आज बेरोजगार रस्त्यावर फिरतोय. शेतकरी माझा रात्रीचा दिवस बाहेर बांधावर आहे तरीसुद्धा त्याला पैसा जसा भाव पाहिजे तसा मिळत नाही. आणि माझा शेतकरी आज दिवाळी चांगली करू शकतोय की नाही अशी परिस्थिती आहे त्यांची. या ओला दुष्काळामुळे चांगल्या पद्धतीने शासनाला आम्ही 2 वेळा विनंती केलेली आहे की बाबा आमच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. नायब तहसीलदार सतीश ढेंगे यांना निवेदन सादर करण्यात आलं. या आंदोलनात उत्तम पाटील, प्रसाद डवर, उत्तम शेटके, रामचंद्र पाटील, आनंदा पाटील, विजय बुरुड, साताप्पा नरके, विजय टिपुगडे, कोंडिबा टिपुगडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. कोल्हापुरातील एका बड्या उद्योजकावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती मिळतेय. ही छापा कारवाई दिवसभर सुरू होती. कोल्हापूर आणि गोव्यात एकाच वेळी हे छापे टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात सुरू होती. याबाबतचा अधिक तपशील समजू शकला नाही. गोकुळ दूध संघानं सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी आणि पशुपालकांना मदतीचा हात दिलाय. संघानं 10 मेट्रिक टन महालक्ष्मी पशुखाद्य आणि 8 मेट्रिक टन TMR मॅश मंगळवारी सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे सुपूर्द केलं. यावेळी संचालक शशिकांत पाटील चुएकर, किसन चौगले, बयाजी शेळके, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी सैपन नदाफ, गोकुळचे दूध विक्रेते रवींद्र मोहिते, डॉक्टर सत्यजित पाटील आणि पशुखाद्य मार्केटिंग प्रतिनिधी रवींद्र लाड उपस्थित होते. गोकुळ दूध संघानं सामाजिक जबाबदारीचा आदर्श ठेवत पूरग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना तातडीची मदत पोहोचवून संवेदनशील भूमिका बजावल्याबद्दल सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गोकुळचे आभार व्यक्त करण्यात आलेत. मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी मंत्री मुश्रीफांची साथ सोडत भाजप पक्षात प्रवेश केलाय. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात मंगळवारी पक्षप्रवेश पार पडला.
मुरगुडमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडत कमळ हाती घेतलंय. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवीणसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशानं मुरगुडमध्ये भाजप अधिक मजबूत होईल आणि नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, चिटणीस तानाजी कुरणे, अमरीश घाटगे, एकनाथ पाटील, अमर पाटील, मयूर सावर्डेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कागल नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. एकूण 11 प्रभागांमधून 23 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यापैकी प्रभाग 1 ते 10 मध्ये प्रत्येकी 2 नगरसेवक तर प्रभाग क्रमांक 11 मधून 3 नगरसेवकांची निवड होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण असताना या सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नव्हती. प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या उपस्थितीत कागल नगरपालिकेसाठी सदस्य पदांचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. कागल शहरातील एकूण 11 प्रभागांमधून 23 नगरसेवक निवडले जाणार असून त्यापैकी प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधून प्रत्येकी 2 तर प्रभाग क्रमांक 11 मधून 3 नगरसेवकांची निवड होणार आहे. कागलचं नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झालंय. आज सदस्यपदाच्या सोडतीमध्ये 4 जागा अनुसूचित जातींसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 6 तर 12 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यात. आरक्षण सोडतीबद्दलच्या उत्सुकतेतून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सभागृहात मोठी उपस्थिती लावली होती. आरक्षणानुसार महिलांना मोठं प्रतिनिधित्व मिळालं असलं तरी सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नव्हती, हे विशेष. हातकणंगले तालुक्यातील कबनूरच्या माजी सरपंच शोभा पोवार यांचं सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेत. शोभा पोवार यांच्या सरपंच पदाच्या काळातील बांधकाम परवाना प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका ठेवत त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. कबनूर गावच्या सरपंच म्हणून काम पाहताना शोभा पोवार यांनी दिलेल्या बांधकाम परवान्यांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी केली होती. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालात नियमभंग झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या संदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये शोभा पोवार यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात बांधकाम परवाने देण्यात तसंच अन्य कामांमध्ये अनियमितता झाल्याचं स्पष्ट झाल्यानं विभागीय आयुक्तांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलंय. या निर्णयामुळे कबनूर ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुरगुड नगरपालिकेतील सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. प्राधिकृत अधिकारी तथा करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले आणि मुरगुडचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षण सोडतीनंतर आज नगरपालिकांमधील सदस्य पदांसाठीचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. मुरगुड नगरपालिकेतील सदस्य पदासाठीच्या आरक्षण सोडतीवेळी प्राधिकृत अधिकारी तथा करवीरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले आणि मुरगुडचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग रचनेवर आधारित या निवडणुकीत नगरसेवकांची एकूण संख्या 20 असणार आहे. एकूण 10 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून 2 सदस्य निवडून द्यायचे आहेत. मुरगुड नगरपालिका आरक्षण प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती प्रवर्ग सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 6 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण. कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये शेवंताबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं लवकरात लवकर आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवून द्यावा असा ठराव या मेळाव्यात करण्यात आला. शासनानं जर याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा या मेळाव्यातून देण्यात आला. शेवंताबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिला सबलीकरण आणि घरकुल योजनेसंदर्भात विक्रमनगरमध्ये निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र कांबळे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टच्या वतीनं ज्यांना घरं नाहीत किंवा ज्यांच्या नावावर जमिनी नाहीत अशांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मागील 3-4 वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. शासकीय गायरान जमीन असेल तर त्या ठिकाणी लाभ मिळवून द्यावा अशी मागणी सातत्यानं ट्रस्टच्या वतीनं करण्यात येते. या मेळाव्यामध्ये याबाबत संकल्प करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष जितेंद्र कांबळे यांनी प्रशासनानं लक्ष घालून गायरान जमिनींचं ऑडिट करावं आणि त्यावर आवास योजनेअंतर्गत घरं बांधून द्यावीत अशी मागणी करण्यात आली. याकडे दुर्लक्ष केलं तर रस्त्यावरचा लढा लढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र कांबळे यांनी अशा शासकीय जमिनीवर मोठमोठ्या नेत्यांचा डोळा असतो, त्यामुळे या जमिनी हडप होण्याआधी गोरगरिबांना मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. या मेळाव्यात ट्रस्टच्या 500हून अधिक सदस्यांना ओळखपत्र देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा जहिदा मुजावर, बबन कावडे, समाधान हेगडकर, आदित्य कांबळे, शैलेश कांबळे, सोमेश्वरी पारखे, माधवी कट्टी, राजश्री राजमाने, इंदुबाई साठे, अर्चना कांबळे आदींसह ट्रस्टचे इतर पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक पदाची आरक्षण सोडत पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. पन्हाळा नगर परिषदेच्या 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत. पन्हाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निश्चित झाले. आज नगरसेवक पदाचे आरक्षण सोडत मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. या आरक्षण सोडतीद्वारे अनुसूचित जाती महिला, 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 5 सर्वसाधारण महिला, 1 अनुसूचित जाती प्रवर्ग, 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग तर 7 सर्वसाधारण असं 20 सदस्यांचं आरक्षण निश्चित झालंय. 20 पैकी 10 महिला सदस्य असणार आहेत. यापूर्वी पन्हाळा नगर परिषदेचं नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होतं. आता नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालंय. आज सोडत पद्धतीनं सदस्यांचं आरक्षण निश्चित झाल्यानं आता राजकीय जोडण्यांना वेग येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी आणि माणगावच्या शिवेवर संत बाळूमामांचं मंदिर आहे. या मंदिरात नुकताच संत बाळूमामांचा जन्मोत्सव धार्मिक उत्साहात पार पडला. हातकणंगले तालुक्यातील रुकडी आणि माणगाव या गावांच्या शिवेवर श्री संत बाळूमामांचं मंदिर आहे. या मंदिरात श्री संत बाळूमामांचा 133वा जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. दिवसभर मतिवडेहून आलेल्या भाविकांचा ढोलवादन कार्यक्रम सुरू होता. तर रुकडी इथल्या महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी ठीक 4:23 माजी खासदार निवेदिता माने आणि कल्लाव्वा आर्गे यांच्या हस्ते पाळण्यामध्ये बाळूमामांची प्रतिकात्मक मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर महिलांनी पाळणा गीतं गायली. त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ढोल, हलगी, तुतारी, संबळ, सनई यांच्या गजरामध्ये या पालखी सोहळा निघाला. त्यानंतर अश्वांचा रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, माळशिरस इथल्या श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णावर, लक्ष्मण कोळेकर, रंजनाताई देशमुख, रघु आर्गे यांच्यासह भाविक उपस्थित होते. जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम देबाजे मामा हेरवाडकर यांनी पार पाडले, तर दीपक डिग्रजे यांनी त्यांना सहकार्य केलं.
अकॅडमी ऑफ इंडिया पेडिट्रिक्सच्या महाराष्ट्र शाखेची महापेडी कॉन 2025 ही 35वी राज्य परिषद कोल्हापुरातील हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे. 9 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील 1200 बालरोग तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. बालरोग तज्ज्ञांच्या अकॅडमी ऑफ इंडिया पेडॅट्रिक्स या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची महापेडिकॉन 2025 ही 35वी राज्यस्तरीय परिषद कोल्हापुरातील हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे. 9 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या परिषदेबद्दल परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. 9 ऑक्टोबरला 5 कार्यशाळा होणार आहेत. शुक्रवारी 10 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता भारतीय बालरोग तज्ज्ञ अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खलटकर यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार आहे. महापेडिकॉन या राज्यस्तरीय परिषदेसोबतच कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडॅट्रिक्सची 11वी कॅपकॉन ही परिषदसुद्धा संपन्न होणार असल्याचं डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रभरचे सुमारे 1200 बालरोगतज्ञ येथे येणार आहेत आणि अंदाजे 150 ते 250 बालरोगतज्ञ स्वतःचे अनुभव इथे सांगणार आहेत. आमची यावेळेसची थीम किंवा घोषवाक्य आहे ब्लेंडिंग एक्सपिरियन्स विथ एव्हिडन्स. म्हणजे आपला अनुभव आणि शास्त्रीय ठोकताळ्यांवरती जे कसोटीला पार उतरलेलं आहे ती उपचार पद्धती ह्या दोन्हीचा संगम करून लहान मुलांच्या ट्रीटमेंटमध्ये काय आपल्याला जास्तीत जास्त करता येईल जेणेकरून बालमृत्यूचं प्रमाण कमी करता येईल आणि जन्माला आलेल्या बाळापासून 18 वर्षाच्या मुलापर्यंत जे वेगवेगळे आजार होतात त्या आजारांना यशस्वीपणे कसं तोंड द्यायचं याचा आम्ही विचार करतो आणि सर्व डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहोत. परिषदेच्या कालावधीत लहान मुलांमधील मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील पाटील आणि निवेदिता पाटील यांनी ही माहिती दिली. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन. लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार. सर्वोच्च न्यायालयात देशाच्या सरन्यायाधीशांवर बूट भिरकावण्याचा प्रयत्न. हल्लेखोर वकिलाविरोधात ऑल इंडिया बार असोसिएशनची गुन्हा नोंदवण्याची मागणी. जयपूर अजमेर महामार्गावर 2 तासात 200 सिलिंडरचा स्फोट. आरटीओच्या भीतीनं केमिकल टँकर चालकाची LPG गॅस असलेल्या ट्रकला धडक. एकाचा मृत्यू. अजित पवारांनी साप पोसलेत. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप. आधी 60 कोटी रुपये जमा करा आणि नंतर परदेशात जावा. मुंबई उच्च न्यायालयानं प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना सुनावलं. सलग 4 दिवसांच्या तेजीला ब्रेक. शेअर बाजारात नफा वसुलीमुळं 2.35 लाख कोटींचं नुकसान. इचलकरंजीतील पंचगंगा नदी परिसरात वन्यजीवांच्या अवयवांची अवैध विक्री केल्याप्रकरणी संदीप सुनील हंचनाळे याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1,60,000 रुपये किमतीची बिबट्यासदृश्य वन्यजीवाची 4 नखं जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी मार्गावरील स्मशानभूमीजवळ गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय माळवदे यांना संशयित संदीप हंचनाळे हा अवैध वन्यजीव वस्तू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित संदीप हंचनाळे याला ताब्यात घेतलं. अधिक चौकशीत त्याच्याकडं बिबट्यासदृश्य वन्यजीवांची नखं आढळून आली. त्यानंतर त्याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
त्याच्याकडून बिबट्या सदृश्य वन्यजीवांची 1,60,000 रुपये किमतीची नखं जप्त करण्यात आली आहेत. संशयित हंसनाळे हा बेळगाव जिल्ह्यातील असून त्याचा वन्यजीव अवयव तस्करीच्या रॅकेटशी संबंध आहे का याची सखोल चौकशी पोलीस करतायत. संशयित संदीपला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेलिश एंटरटेनमेंट आणि दिनेश माळी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वेल्वेट नोट्स विथ सुदेश भोसले या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता कोल्हापुरातील रामकृष्ण लॉन इथं हा कार्यक्रम होणार आहे. रेलिश एंटरटेनमेंट आणि दिनेश माळी फाउंडेशन यांच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. रेलिश एंटरटेनमेंट आणि दिनेश माळी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वेल्वेट नोट्स विथ सुदेश भोसले या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये लोकप्रिय गायक, बहुचर्चित नकलाकार आणि आवाजाचा जादूगार म्हणून ओळख असणारे सुदेश भोसले हे आपल्या आवाजानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची अप्रतिम नक्कल करण्यासह ते जुम्मा चुम्मा दे दे, एक चतुर नार, शेर की दहाड आदी लोकप्रिय गीतांचं सादरीकरण करणार आहेत. कोल्हापूरच्या संगीतप्रेमींसाठी अनोखी मेजवानी देणारं संगीत सोहळा 12 ऑक्टोबरला सायंकाळी 5:30 वाजता रामकृष्ण लॉन इथं होणार आहे. उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ हेही उपस्थित असणार आहेत. रेलिश एंटरटेनमेंटचे पुनीत सिन्हा यांनी संगीत रसिकांना मोठ्या कलाकारांचं सादरीकरण प्रत्यक्ष पाहता यावं या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सांगितलं. शिल्पा सिन्हा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुदेश भोसलेंच्या आवाजाची जादू प्रत्यक्ष अनुभवता येणार असल्याचं सांगितलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट अभिजित भोसले यांनी सुदेश भोसले यांच्यासोबत अनुभवी संगीतकार, लाईव्ह बँड आणि प्रतिभावान गायक गायिका सहभागी होणार असल्याचं सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथले भाजपचे माजी तालुका सरचिटणीस भूपाल शंकर कांबळे यांचा हेर्ले गावच्या हद्दीत झाडाला लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आलाय. भूपाल कांबळे हे आजारपणामुळे मानसिक तणावाखाली गेले होते अशी माहिती समोर आली आहे. हातकणंगले पोलिसात या आत्महत्येची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या शाही दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात श्रीराज भोसलेनं विजेतेपद पटकावलंय. 16 वर्षाखालील गटात महिमा शिर्केनं तर 10 वर्षाखालील गटात वंशील ठक्करनं विजेतेपद मिळवलं. जिल्हा प्रशासन आणि चेस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा प्रशासन आणि चेस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं शाही दसरा महोत्सवाअंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खुला गट, 16 वर्षाखालील गट आणि 10 वर्षाखालील गट अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटात स्विस लीग पद्धतीनं एकूण 7 फेऱ्या झाल्या. अंतिम 7व्या फेरीनंतर खुल्या गटात अग्रमानांकित रेंदाळच्या श्रीराज भोसलेनं 7 पैकी 6.5 गुण मिळवत अजिंक्यपद पटकावलं. चौथा मानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरला 6 गुण आणि 33 सरस टायब्रेक गुणामुळं उपविजेतेपदाचा मान मिळाला. 16 वर्षाखालील गटात कोल्हापूरच्या महिमा शिर्केनं 6.5 गुण आणि 37 सरस टायब्रेक गुण मिळवत अजिंक्यपदाला गवसणी घातली. अग्रमानांकित जांभळीच्या अभय भोसलेला उपविजेतेपदावर संतुष्ट व्हावं लागलं. 10 वर्षाखालील गटात कोल्हापूरच्या वंशील ठक्करनं अजिंक्यपद पटकावलं, तर इचलकरंजीच्या शौर्य खावटला उपविजेतेपद मिळालं. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सिद्धार्थ शिंदे, विक्रीकर निरीक्षक रुपाली आपटेकर पाटील, सचिन वणिरे, प्रीती शिर्के आणि महेश व्यापारी यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर, धीरज वैद्य, अनिश गांधी, प्रीतम घोडके आणि उमेश पाटील उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, वरिष्ठ राष्ट्रीय पंच करण परीट, आरती मोदी, रोहित पोळ, उत्कर्ष लोमटे, विजय सलगर, अभिजित चव्हाण यांनी परिश्रम घेतले. पाचगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. या छापा कारवाईत 1.25 लाख रुपयांच्या रोख रकमेसह 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 14 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाचगावमधील अण्णा पाटील नगरमधील संजय बाबूराव भोटे यांच्या मालकीच्या घरात 3 पानी जुगार सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी घरमालक भोटे, जुगार अड्डा मालक योगेश सूर्यवंशी, संतोष गायकवाड यांच्यासह अरविंद कुचेकर, अनिकेत कदम, प्रकाश बुचडे, उत्तम भोसले, अतिश कांबळे, कुणाल परमार, सागर कांबळे, सौरभ पोवार, अमोल बुकशेट, रवी सोनटक्के या 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं, तर 3-4 जणांनी तिथून पळ काढला. या कारवाईत 1.25 लाखाची रोकड, 8 मोबाईल फोन, 3 दुचाकी, 2 चारचाकी वाहनं आणि 1 रिक्षा असा 33,05,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करतायत. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा सदृश अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रमनगरमधील रमेश दादासो शिंदे याला अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजा सदृश अंमली पदार्थांसह सुमारे 77,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांना उचगाव ते गडमुडशिंगी रस्त्यालगत एक जण गांजा सदृश अंमली पदार्थांची विनापरवाना आणि बेकायदेशीर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या पथकानं विक्रमनगरमधील रमेश शिंदे याला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडील गांजा सदृश अंमली पदार्थांसह 77,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पोलीस उपनिरीक्षक इम्मन मुल्ला, सहाय्यक फौजदार समीर सनदी, दिनकर शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर रसाळ, सागर कोळी, अभिजित कोळी, प्रतीक शिंदे, मिलिंद टेळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समिती संपावर ठाम. आज मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपामुळे महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती. नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली. प्रभारी कुलगुरूंची सुद्धा नियुक्ती नाही. शिवाजी विद्यापीठाला कुलगुरूच नाहीत. विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्यांदाच कुलगुरूंविना विद्यापीठ. सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील दसरा चौकात राकेश तिवारीच्या प्रतिमेचं दहन. भारतीय विद्यार्थी मोर्चासह वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शनं. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. राधानगरी तहसीलदार कार्यालयावर काढली रॅली. आणि नगराध्यक्षपदापाठोपाठ आज नगरपालिकांच्या सदस्यांचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित. आरक्षण निश्चितीमुळे इच्छुकांच्या हालचाली वाढणार. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज फॉलो करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.